नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहेत सगळेजण? मजेत ना? मी पण मजेत. तर आजचा व्हिडिओ आहे, जे माझे व्हिडिओ बघतात, माझे रील्स बघतात, ज्यांना माझ्या रील्स आवडतात, जे माझ्या रील्सवर कमेंट करतात आणि लाईक करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. तर वातावरण छान आहे, मी गच्चावर आली आहे आज छान बसायसाठी, कारण खाली खूप गोंधळ होतो आणि आवाज काही बरोबर. आणि मी माझ्या घरी जास्त व्हिडिओ म्हणजे काही बनवू शकत नाही, मुलं बाळ असतात, त्याच्यामुळे थोडा कलकल होतो. तर मला एक कमेंट आली आहे, दादा नेहमी मला कमेंट करत राहतात, ते छान कमेंट करतात, काही त्यांच्या वाईट कमेंट मला नसतातच ऑब्वियसली. तर एक दिवस मी एक नाही भरपूरदा असं झालं आहे की मधामधात जेव्हा मला वेळ मिळत नाही तेव्हा मी दुसऱ्यांच्या ऑडिओमध्ये माझा रील बनवते. तर असे भरपूर क्रिएटर्स आहेत, भरपूर रील्स बनवणारे आहेत की ते दुसऱ्यांच्या व्हिडिओवर सुद्धा रील्स बनवतात, कारण की त्यांचं ऑडिओ खूप छान असतो. आणि हो, म्हणजे मला माहिती आहे मी छान बनवते, ऑब्वियसली मला वाटतेच. तर सायली, तूच बोलत जा, दुसऱ्याचे रील पाठवू नको, नाहीतर तुझे चाहते पण लाईक आणि कमेंट करणार नाही. आणि तूच खूप मोठी कलाकार आहेस, फक्त विनोदी रील तयार करून पाठवत जा. थँक्यू दादा, खूप खूप धन्यवाद तुमचे. मी रील्स स्वतःच्या ऑडिओमध्येच बनवते. स्टार्टिंग मी दुसऱ्यांच्या ऑडिओपासून केली होती. जे तुम्ही बोलताय तेही बरोबर आहे. थँक्यू, तुम्ही मला इतका प्रतिसाद दिला, तुम्ही इतका माझा व्हिडिओला, माझ्या आवाजाला इतकं म्हणजे पसंत केलं, आवडते तुम्हाला माझा आवाज, माझ्या आवाजामध्ये व्हिडिओ आवडतात. थँक्यू सो मच. पण कसं होते ना, जेव्हा स्वतः आपण व्हिडिओ बनवतो तर ते बघा, आता कुठेतरी बँड सुरू आहे, त्याचासुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज ऐकू येणार. मी तरी गच्चावर बसली आहे. स्पेशली एक वेळ पाहिजे, आपलं घर, आपले मुलं सांभाळून मी व्हिडिओ बनवते, ठीक आहे. हसवण्यासाठी बनवते आणि विनोदी व्हिडिओ बनवते. काही चुका होत असतील, मी मान्य करते, पण कधीकधी मला डेली रील्स टाकावं लागतात. त्याचं कारण आहेच, जनरली काही लोकांना माहीतच आहे. पण कसं आहे ना, डेलीसाठी मला एखादी वेळेस वेळ न मिळाल्यामुळे मी दुसऱ्यांच्या ऑडिओमध्ये पटकन व्हिडिओ बनवून टाकते. आपल्या ऑडिओमध्ये बनवायसाठी कधीकधी एका शॉटमध्ये होतो, तर कधीकधी खूप वेळ लागतो. नाही, जसं आपल्याला पाहिजे तसं होत नाही आणि काहीही बनवून काही टाकण्यात मजा नाही आहे. तरी पण मी कधीकधी असंच जसं परिस्थिती असेल तसं टाकून देते. पण जे दुसऱ्यांच्या ऑडिओमध्ये आम्ही रील्स तयार करतो तेही सोपं नसतं. रील्स, त्यांचा ऑडिओ आणि आमचं लिपसिंग हे सेम आलं पाहिजे, तेव्हाच त्या व्हिडिओमध्ये मजा येणार. तर आम्ही असं करतो आणि ते मजबुरी आहे, खास करून माझ्यासारख्या हाऊसवाईफची. आता मी बाहेर जॉबही करत आहे, त्याच्यामुळे मी सकाळी 7 वाजताच अगदी घरून निघून जाते. त्याच्यामुळं मी दुपारी वापस येते आणि तुम्हीच विचार करा मला वेळ किती मिळत असेल. त्याच्यामुळे मी कधीकधी दुसऱ्यांच्या ऑडिओमध्ये रील्स टाकते. मला पण आवडत नाही, मला स्वतःच्या ऑडिओमध्येच माझे रील्स आवडतात. आणि मी प्रयत्न करीन दादा, की मी हसवण्याचा प्रयत्न करीन. तुमचे असे भरपूर लोकांचे काही कमेंट असतात, तुझा आवाज चांगला आहे. थँक्यू. ज्यांना माझा आवाज आवडतो. काही लोकं घाण कमेंट पण करतात. इट्स ओके, या फील्डमध्ये आम्हाला इग्नोरच करावं लागतं अशा गोष्टीला. हे फेस करायचं असेल तरच या फील्डमध्ये यायला पाहिजे. असू द्या, मी त्या गोष्टीवर कधी बोलणार नाही आणि वाईट कमेंटवर सुद्धा बोलणार नाही. आणि तुम्ही मला इतका चांगला प्रतिसाद दिला प्रत्येक माझ्या रील्सवर दादा, ज्यांनीही मी आज कमेंट वाचून दिली आहे की सायली तूच बोलत जा, तुझा आवाज छान आहे. तर त्या दादांचं, त्या सरांचं खूप खूप धन्यवाद. मीच रील्स टाकत जाईन, पण कधीकधी ॲडजस्ट करत जा, कारण मी काही वेळेला माझं ॲडजस्टमेंट होत नाही, बाहेर जावं लागतं सकाळी आणि एवढा सगळा वेळ मिळाल्यानंतरही स्वतः एक कॅमेऱ्याच्या समोर फेस करणं. आज मी जे बोलत आहे ना, मी आता जो व्हिडिओ काढत आहे हा कंटिन्यूस आहे. मी याला काही एडिटिंग फारसं करणार नाही, कारण आता मला थोडं म्हणजे हिंमत येत आहे. हे खूप, आज मी 1 वर्ष झालं आहे, 1 वर्ष जास्त झालं आहे मी व्हिडिओ करत आहे. तर आत्ता मला ही डेअरिंग आली. पहिले कॅमेरा लावल्यावर अरे हे चुकलं, कट, अरे हे चुकलं, कट.
तर असं करत करत मी ते व्हिडिओ बनवायची. आत्ता एवढ्या वेळ मी तुमच्यासोबत बोलत आहे. छान वाटतं आहे मला की मी पण अशी बोलू शकत आहे. थँक्यू. माझे रील्स शेअर जितके होतील तितके शेअरसुद्धा करत जा, दुसऱ्यांना पाठवत जा, तेव्हा मला ते शेअर पण मला आता सध्या दादा पैसे मिळत नाही आहे, त्याच्यामुळं मी मेहनत करते. असं नाही की मी करत नाही, मेहनत करते, मी याच्यावर टाकत आहे, माझं कंटेंट टाकण्याची सगळ्यात जास्त कोशिश करत आहे. पण ते मी नुसतं व्हिडिओवरच जर फोकस करणार तर मला याच्यातून 2 रुपये मिळत नाही. मी आता जे जॉब करत आहे डेलीमध्ये त्याच्यातून मला 2 रुपये मिळते, त्याच्यामुळे मला लक्ष तिकडेच जास्त द्यावं लागेल. तर असो, छान कमेंट आली. मी आजचा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला. भरपूर दिवस झाले काही तसा व्हिडिओ ब्लॉग वगैरे काढला काही नाही आहे मी. आणि थँक्यू सो मच. आणि जर हा व्हिडिओसुद्धा माझा आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट. काय तुमचे विचार आहेत, अजून काही फॅन्स असतील तर त्यांचे विचार आहेत, प्लीज मला कमेंट करून सांगा. काही माझ्या चुका असतील तरी मला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता की जे दुसऱ्याच्या ऑडिओमध्ये म्हणजे तुम्ही जे बोलले इथे की मी पण लाईक करणार नाही आणि कमेंटसुद्धा करणार नाही तुमचे चाहते, तर ऑब्व्हियसली असं नाही आहे. तुम्ही माझ्या त्या पण रील्सला कमेंट करत जा, कारण मी तो पण व्हिडिओ खूप मेहनतीने बनवते. त्याचेसुद्धा लिपसिंग जर मॅच झाले नाही तर मला तो व्हिडिओ वारंवार बनवावा लागतो. सोपं नाही आहे ते, जसं दिसतं तसं नाही आहे. अंधार पडत आहे आता. चला, थँक्यू, धन्यवाद, बाय बाय. असंच मला सपोर्ट करत राहा. आता माझे फेसबुकवर माझ्या पेजला प्लीज माझ्या या अकाउंटला फॉलो करा. आणि आपले मित्रमंडळी असतील, काही ताई असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, त्यांना शेअर करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करा. थँक्यू सो मच. आता सध्या माझे फेसबुकवर 7400 फॉलोवर्स आहेत. वाढले पाहिजेत, करा. यूट्यूबवर पण सबस्क्राईब करा. मी वारंवार माझ्या नेहमी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये सांगत असते. सायली केमय नावाचं माझं चॅनल आहे, तिथं लिमे पण येते. प्लीज पूर्ण सर्च करून तो ओपन करत जा, तेव्हा तुम्हाला सबस्क्राईब करता येईल. काही लोकांची मला आली आहे मॅसेज वगैरे मध्ये मला विचारतात की ताई तुमचं मला यूट्यूब अकाउंट चॅनल दिसत नाही. तर त्यांच्यासाठी मला असं हे आहे की मी लिंक कधी शेअर करते, पण होऊ शकते तुमच्या लक्षात येत नसेल. पण प्लीज तुम्ही सायली केमय पूर्ण सर्च करत जा, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलात तर येणार. आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर. इंस्टाग्रामवर पण माझे 23,000 फॉलोअर्स आहेत. तर प्लीज सपोर्ट करा. थँक्यू, इतकं प्रेम देता. मला आवडते म्हणून मी व्हिडिओ बनवते, बाकी काहीही नाही. पण तुमचं इतकं चांगलं सपोर्ट आहे तर मी एक दिवस याही फील्डमध्ये सामोर जाईल अशी इच्छा तर प्रत्येकांची राहते, पण मी आवड म्हणून माझे व्हिडिओ बनवते. सो थँक्यू, धन्यवाद, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.